आज आपण उरलेल्या म्हणजे शिळ्या पिठल्यापासून अगदी छान परफेक्ट चविष्ट अशा दशम्या कशा बनवायचं ते आज आपण बघणार आहोत। तुम्ही बघू शकाल अगदी छान अशी आपली चविष्ट पिठल्याची दशमी ही तयार झाली। काही कारणास्तव आपल्याकडनं पिठलं हे जास्ती बनवलं जातं आणि ते उरतं, ते फेकून न देता त्यापासून अगदी छान चविष्ट दशम्या कशा बनवायचं ते बघणार आहोत। तर तुम्ही बघू शकाल इथे एक मोठा बाउलवर आपलं पिठलं हे उरलं आहे। तर काय करायचं, हे पिठलं लगेचच आपण आता ह्या भांड्यामध्ये काढून घेऊया। ज्या भांड्यामध्ये आपल्याला कणिक मळून घ्यायची त्या भांड्यामध्ये आपण हे संपूर्ण पिठलं हे काढून घ्या। पिठलं हे काढल्यानंतर काय करायचं, यामध्ये कमीत कमी आपलं पिठलं हे व्यवस्थित आपल्या पिठामध्ये मिक्स होईल इथपर्यंत आपण अंदाजाने यामध्ये पीठ हे टाकून घ्यायचं। तर इथे एक मोठी वाटीभर मी आपलं नेहमीचं गव्हाचं पीठ घेतलं, त्यानंतर बारीक चिरून घेतलेला कांदा, बारीक किसून घेतलेला बटाटा आणि अगदी भरपूर अशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर। बटाटा पूर्णपणे ऑप्शनल आहे, नाही घातला तरी काही हरकत नाही, त्या जागेवरती आपला भोपळा देखील आपण वापरला तरी काही हरकत नाही। तर हे संपूर्ण आपण बारीक कट करून घेतलेलं साहित्य घातलं आहे। लगेच त्यामध्ये अगदी छान कलर येण्यासाठी हळद, लाल तिखट, आता दशमी कितपत तिखट हवे त्यानुसार आपण यामध्ये लाल तिखटाच्या जागेवरती आपण हिरव्या मिरचीचा ठेचा देखील वापरला तरी काय हरकत नाही। लगेचच यामध्ये मी आता हातावर क्रश करून घेतलेले ओवा, आपण ज्यावेळेस पिठलं बनवलं आहे त्यावेळेसच आपण यामध्ये जिरे, पुन्हा आणखी लसूण आणि हिरवी मिरचीचा वापर केलेला होता, म्हणून इथे मी लसूण आणि हिरवी मिरचीचा वापर हा केलेला नाही, म्हणजे लाल तिखटाचा अगदी कमी वापर केलेला आहे। त्यानंतर लगेच याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातले। मीठ देखील आपण पिठल्यामध्ये वापरलेलं असतं, म्हणून अगदी जपून मिठाचा वापर करा। हिंग देखील आपण पिठलं बनवताना वापरलेलं असतं, म्हणून मी यामध्ये हिंग देखील घातलेलं नाही आहे। तर अगदी छान मऊसूत आपली दशमी होण्यासाठी यामध्ये आपण अगदी थोडंसं तेल घाला, त्यामुळे अगदी छान अशी आपली ही दशमी तयार होते। काय करायचं, अजिबात पाणी न वापरता आपण पिठल्यामध्ये जेवढं शक्य होतं तेवढं आपण यामध्ये गव्हाचं पीठ मिक्स करून ह्या पद्धतीने अगदी छान मऊसूत असं आपण याचं कणिक हे मळून घेतले। आता आपले हे कणिक मळून झाले, 5 मिनिटासाठी आपण याला आता ठेवून देऊ। 5 मिनिटानंतर तुम्ही बघाल अगदी छान अशी आपली मऊसूत कणिक तयार झाली। त्यामध्ये लगेचच आपण काय करायचं, अगदी थोडंसं हाताला तेल लावायचं आणि आपल्याला हवा तेवढा गोळा लहान मोठा घ्या, आपल्याला दशमी कशी हवी त्यानुसार। लगेचच आपण नेहमीचं गव्हाचं पीठ घ्या किंवा गव्हाच्या पिठाच्या जागेवरती जर आपण तांदूळाचं पीठ वापरलं तर अगदी मऊसूत अशी आपली ही दशमी तयार होते। तर आपण नेहमी जशी पोळीसाठी पोळू तयार करतो तसाच याचं देखील आपल्याला त्रिकोणी आकाराचा पोळू तयार करून घ्यायचा आहे। डायरेक्ट देखील आपण लाटून घेतली दशमी तरी काय हरकत नाही। आता आपल्याला दशमी आवडीनुसार त्रिकोणी आकाराने देखील लाटली तरी काही हरकत नाही, किंवा आपल्याला हवं तसं आपण आकाराने लाटून याला आता तयार करून घ्यायची। आणि दशमी आपल्याला जाड बारीक कशी हवी ती देखील आपल्या आवडीनुसार आपण तिला लाटून घ्यायची। तुम्ही बघू शकाल अगदी छान अशी आपली अगदी जास्ती जाडही नाही आणि अगदी जास्ती बारीकही नाही, या पद्धतीने मी ही दशमी ही लाटून तयार करून घेतली। अगदी परफेक्ट अशी आपली आता ही दशमी ही तयार आहे। साईडला लगेचच आपण गॅसवरती तवा हा गरम करून घेतला आहे। तव्यावरती आपण आता थोडंसं तेल हे लावून घेऊया। तेल लावल्यानंतर लगेचच आपण आता दोघीही साईडने आता अगदी थोडंसं जास्तीचं तेल लावून छान दोघेही साईडने छान खमंग होईपर्यंत आता दशमी ही शेकून घेऊया। तर तुम्ही बघू शकाल अगदी छान अशी आपली दशमी ही तयार होते। जेवढी दिसायला सुंदर दिसते तेवढी अगदी चविष्ट आणि अगदी पौष्टिक अशी आपली ही दशमी ही तयार होते। यामध्ये आपण आवडीनुसार भाज्या देखील घातल्या तरी काही हरकत नाही, आपल्याला हवा तसा बदल आपण ह्या दशमींमध्ये करून घेऊ शकतो। अगदी परफेक्ट मऊसूत आणि अगदी चविष्ट आणि पौष्टिक अशी आपली ही दशमी ही तयार आहे। दोघेही साईडने आपण छान अशी आपल्या ही दशमीला भाजून घेतलं आहे। त्यानंतर लगेच उरलेल्या दशम्या देखील आपण आता याच पद्धतीने तयार करून घेऊया। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा, कमेंट्स करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल। आता ही दशमी आपण शेजवान चटणी किंवा तिळीची शेंगदाण्याची सॉससोबत किंवा असंच आपण बटर लावून देखील खाल्ली तरी अगदी छान चविष्ट ही लागते।